मी आई होणार आहे असं ओढून ओढून सगळ्यांना सांगावंसं वाटतं आणि मग तिथून सुरू होतो तो प्रवास गरोदरपण आईपणाचा. आपण आपल्याला नव्यानेच ओळखायला लागतो, लहान पोटात वाढणाऱ्या जीवाची काळजी घ्यायला लागतो. प्रीती आणि शौनकची गाठ बांधली आहे प्रेमाने, आनंदी झाले देशमुख आणि पाटील कुटुंबीय. सुरू झाली ती काळजी, सावकाश काल आपल्याला बेताने, कोणीतरी चाहून देतं ते नसतंही असल्याने. जशी फुलं उमलतात पडल्यावर पावसाच्या सरी, 9 महिन्याच्या प्रवासानंतर येणार आहे एक गोडगोड परी. पूर्णातून पूर्ण जाऊन पूर्णच असेल बाकी, पूर्णातून पूर्ण जाऊन पूर्णच असेल बाकी. एकदाच घडेल दोन्ही बेरीज आणि वजाबाकी, एकदाच घडेल दोन्ही बेरीज आणि वजाबाकी. सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत या चिमुकलीची. सगळ्यांचं प्रमोशन झालं, कोणी आजी होणार, आजोबा, मावशी, आत्या, काका, सगळेजण आपल्या नव्या भूमिकेमध्ये सज्ज आहेत. या सगळ्यांमध्ये आईच्या मनात काय चाललं असेल, ती काय विचार करत असेल, हे मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. प्रीती या गोडुरीला म्हणत असेल, वाढत आहेस तू माझ्या पोटात, पण मी एकटी वाढत नाहीये तुला. इथे उपस्थित सगळ्यांचीच ओंजळ तेवत आहे तुला आणि मला. पहिली ओंजळ ती त्या वक्रतुंडाची, पहिली ओंजळ ती त्या वक्रतुंडाची. त्याच्या श्रद्धेवर आले आहे मी इथवर. अशीच कृपा सृष्टी राहू दे देवा माझ्यावर निरंतर. दुसरी ओंजळ ती म्हणजे तुझ्या बाबांची, ज्याच्यावर भिस्त आहे या घराची. कितीही लाड मी केले तुझे, कितीही लाड मी केले तुझे, शेवटी तू मात्र लेक लाडकी बाबांची, लेक लाडकी बाबांची. तिसरी ओंजळ ही दोन्ही आज्यांची. एकीने घडवले एकीने नांदवले, एकीने घडवले एकीने नांदवले. टाळू माखायला गुढी उभारायला आहेत त्या सज्ज. लाडक्या तुमच्या नातीला रागवणे मात्र मला आहे वर्ज. चौथी ओंजळ ती आजोबांची, ज्यांनी केले आजवर माझे आणि तुझ्या बाबांचे जडणघडण, ज्यांनी केले आजवर माझे आणि तुझ्या बाबांचे जडणघडण. तुझ्या रूपाने ते अनुभवतील नव्याने बाज. पाचवी ओंजळ आहे तुझ्या लाडक्या सानू आत्या आणि अधू मावशीची, सानू आत्या आणि अधू मावशीची. आतापर्यंत शेंडेफळ म्हणून मारून नेत होत्या त्या वेळ, आतापर्यंत शेंडेफळ म्हणून मारून नेत होत्या त्या वेळ. तुझ्यासोबत मात्र लहान होऊन खेळतील त्या भातुकलीचे खेळ. सर्वात शेवटची ओंजळ म्हणजे या इथे बसलेल्या तुझ्या मावशांची, आम्ही पण त्याच्यामध्ये, ज्या आतुरतेने वाट बघत आहे तुझ्या आगमनाची. आता काय सांगू बाई तुला, तू येणार आली नाहीस अजून, आधीच काही म्हणताय थोडं तुम्ही. श्लोक, सावी आणि तुझं त्रिकूट म्हणजे चहा, बिस्किट आणि खारी. श्लोक, सावी आणि तुझं त्रिकूट म्हणजे चहा, बिस्किट आणि खारी. श्लोकने जर केली दादागिरी तर तू आणि सावी मिळून पडणार त्यावर खाली. कधी तुला जवळ ठेवलेल्या घट्ट मिठी मारते याची लागली आहे मला चाहूल, आणि तुझ्या रूपाने घरातील लक्ष्मी टाकणार आहे पाऊल.